नरसाप्पा सुतार. नरसाप्पा सुताराची एक म्हैस मरदवाज होती. व्याली म्हणजे रेडकू मरे आणि दूध देत नसे, अशी तिची 5-6 विणी झाली. पण म्हैस असून नसून सारखीच. एकदा महाराज त्यांच्या घरी असता त्याच दिवशी म्हैस व्याली व रेडकाने तडफड करून डोळे पांढरे केले. तेव्हा नरसाप्पाने महाराजाजवळ जाऊन प्रार्थना करून म्हशीची हकीकत सांगितली. त्यांच्या डोळ्यातून टपटप अश्रुपात होऊ लागला आणि तो म्हणाला, एवढे रेडकू जगले असते तर बरे झाले असते. हे ऐकून श्रींनी रेडकाजवळ जाऊन आपला पाय त्याच्या अंगावरून फिरवला व ते आपल्या जागेवर जाऊन बसले. रेडकू मृत्यूपासून सुटले. असो, पुढे म्हैस चांगले दूध देऊ लागली. पुढे 1-2 विणी झाल्या असता तिची रेडकी मेली नाहीत. नरसाप्पाच्या शेतातील हुरडा. एक वेळ नरसाप्पा सुतार आपल्या शेतात जात असता महाराज एका दुकानात बसले होते. सुताराने श्रीची प्रार्थना केली की आमच्या शेतात उत्तम हुरडा झाला आहे, करिता आपण खाण्यास चलावे. समर्थ म्हणाले, हत, कधी हुरडा पेरला होतास आणि शेत कुणाचे? सुतार हात जोडून प्रार्थना करून म्हणाला, महाराज, चुकलो, शेत माझे नाही. आपल्या शेतात हुरडा आहे, तो खाण्यास चलावे. मग समर्थ सेवेकऱ्यासह हुरडा खाण्याकरिता गेले. सुताराने हुरड्याबरोबर खाण्यासाठी ऊसही आणलेले होते. ऊस खाऊन महाराजांनी त्याची कांडकी जमिनीत पुरून ठेवली. तेव्हा सुतारास असे वाटले की श्रीची इच्छा आपण ऊस लावावी अशी आहे. मग त्या साली त्याने ऊस लावला. तो उत्तम प्रकारचा होऊन सुतारास दर सालपेक्षा 20 पट उत्पन्न मिळाले. समर्थ ज्यावर कृपा करतील त्याला काय कमी आहे. नरसाप्पाकडे श्रीची स्वारी कधी गेली म्हणजे आपल्या घरी महाराजांनी पुष्कळ दिवस राहावे अशा हेतूने श्री समर्थ रात्री निघून जातील म्हणून तो उंबऱ्यात निजत असे. एक वेळ महाराज सुताराकडे 8 दिवस राहिले. त्याच्या मनात सहज आले की हे सुगीचे दिवस आहे. महाराज घरात आल्याने शेतात जाता येत नाही, नुकसान होणार, तर कसे करावे हा त्याच्या अंतःकरणातील भाव जाणून पहाटे 4 वाजता महाराज दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागले. सुताराने न जाण्याविषयी श्रीची पुष्कळ प्रार्थना केली. पण सुगीचे दिवस आहेत, तुला अडचण होते म्हणून आम्ही जातो असे म्हणून महाराज चालू लागले. नरसाप्पाला पश्चाताप होऊन आपल्या तोंडात मारून घेऊन आणि पायावर डोके ठेवून त्याने बहुत प्रकारे विनवणी केली. पण त्यावेळी महाराज त्यांच्या घरी परत गेले नाहीत. बाबासाहेब जाधव म्हणून सरकारी मानकरी होते. त्यास संतान नव्हते. कुटुंब वारल्यावर दुसरे लग्न करण्याबद्दल त्यांनी श्रीजवळ आज्ञा मागितली. आज्ञा मिळाली नाही म्हणून त्यांनी लग्न केले नाही आणि आपली सर्व इस्टेट महाराजाप्रित्यर्थ अर्पण करून लंगोटी धारण केली. त्यांना संस्थानातून 10 रुपये पेन्शन होती. असो, एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी सरकारवाड्याजवळ लकडखान्यात होती. दुपारी 12 वाजता महाराज बाबासाहेबास म्हणाले, कुंभार, तुझ्या नावची चिठ्ठी आली आहे. महाराज त्यास कुंभार म्हणून हाक मारीत. श्रीचे वाक्य ऐकताच ते घाबरले आणि त्यास अक्राळ विक्राळ काळ पुरुष दिसू लागले. पण न घाबरता त्याने धीर धरून श्रीचे पाय घट्ट धरले आणि प्रार्थना केली की महाराज, आता दुसरी विशेष वासना राहिली नाही, पण श्रीची सेवा अद्याप मनाप्रमाणे घडली नाही, करिता समर्थाने कृपा करून तूर्त निरोप देऊ नये. हे ऐकून श्रीस त्याची दया आली आणि चिठ्ठी माघारी फिरवली. समोर एक मोठा जंगी बैल उभा होता. त्याचकडे हात करून जा बैलाकडे असे महाराजांनी म्हणताच बैल धाडकन जमिनीवर पडून गतप्राण झाला. बाबासाहेबास मोठा आनंद झाला. रावणाचा विषपरिहार. एके दिवशी श्री समर्थ बागेहाडीस गेले. काही वेळ तेथे राहून तसेच भर 12 वाजता उन्हातून जाऊ लागले. बरोबर 5-50 मंडळी होती. महाराज म्हणाले, पाहण्यास गंमत, खाण्यास नामत, चला. मंडळीचे भोजन वगैरे काही झाले नव्हते. उन्हाची वेळ. एक जण पाय मागे घेऊ लागला. असे होता होता 4-5 जण खरे भाविक सेवेकरी मात्र समर्थाजवळ राहिले. त्यात बाबासाहेब जाधव होते. महाराज सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास इटकी गावात जाऊन मारुतीच्या देवळात उतरले. गावकऱ्यांनी हुक्का आणून दिला, तो त्यांनी घेतला नाही. असो, पुढे 4 वाजण्याच्या सुमारास त्या गावचा रावणा नावाचा वाणी आपल्या शेतात नांगरीत असता त्याला सर्पदंश होऊन लहरावर लहरा येऊ लागल्या. त्याचे आप्तमंडळींनी त्यास एका कांबळ्यात घालून मारुतीच्या देवळात आणून बसविले. विष अंगात भिनून रावणा गतप्राण झाला. श्रीचे सेवेकरी मजा पाहतच होते. त्यापैकी बाबासाहेब जाधव यांनी रावणास आराम पडावा म्हणून
सहज महाराजांचा जोडा घेऊन त्यांच्या डोक्यावर नेऊन ठेवला. भक्तांनी कोणतीही गोष्ट केली तरी ती भक्ताभिमानी समर्थास शेवटास न्यावी लागतेच. रावणाच्या मस्तकावर आपला जोडा ठेवलेला पाहताच महाराज निजले होते ते एकाएकी खडकन उठून बसले आणि संतप्त होऊन, हात तुझ्या आईला, गद्या गाढवा, मुर्द्याच्या डोक्यावर जोडा कशाला ठेवलास, असे म्हणून बाबासाहेब यास महाराज फारच रागवले आणि शिव्या देऊ लागले. देवळात मनुष्याची गर्दी झालेली होती, पण महाराज रागवलेले पाहून सर्वजण पळून गेले. 2 इसम मात्र रावणास धरून राहिले. बाबासाहेब ही भीतीने लांब जाऊन उभे राहिले. महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून रागाने फेकून दिली. त्याचप्रमाणे कफनी काढून फेकून दिली. शेवटी रागाने लंगोटी फेडून महाराज दिगंबर झाले. बाबासाहेब एका कोपऱ्यात लपून उभे होते, त्यास त्यांनी जवळ बोलवले. बाबासाहेब थरथर कापू लागले. त्यांचे पाऊल पुढे पडेना. खूप शिव्या मिळाल्यावर एक एक पाऊल पुढे टाकून भीत भीत ते श्रीजवळ आले. मुर्द्याच्या डोक्यावर जोडा ठेवण्यास तुला कोणी सांगितले, असे महाराजांनी म्हणताच बाबासाहेबाने जबाब देवेना. मग आपल्या डोकीचे पागोटे काढून भुईवर आपटण्यास त्यांना सांगितले. मग अंगारका काढून आपटण्यास सांगितला. तसे त्यांनी केले. पण बाबासाहेबास अशी भीती वाटली की महाराज स्वतःप्रमाणे मलाही दिगंबर करतात की काय, कोण जाणे. पण तसे काही घडले नाही. महाराजांनी बाबासाहेबास आज्ञा केली की रावणाच्या कानात त्यांचे नाव घेऊन हाक मार. त्यांनी हाक मारली, पण जबाब मिळेना. मोठ्याने हाक मार म्हणून श्रीने पुन्हा आज्ञा केली, पण काही उपयोग झाला नाही. मग दोन्ही कानात मोठ्याने हाक मार असे तिसऱ्याने आज्ञा केली. तेव्हा बाबासाहेबांनी रावणा म्हणून मोठ्याने दोन्ही कानात हाका मारल्या. त्या सरसा रावणा सावध होऊन डोळे उघडून लोकांकडे पाहू लागला. सर्व मंडळीस आनंद होऊन सर्वांनी स्वामीनामाचा जय जयकार केला. मग थोड्या वेळाने रावणा चांगला सावध झाला व आपल्याला भूक लागली आहे, काहीतरी खाण्यास द्या असे म्हणाला. त्याचे आप्तमंडळी त्यास खाण्यास काय द्यावे म्हणून महाराजास विचारताच बोटव्याची खीर द्यावयास सांगितली. त्याप्रमाणे तात्काळ सिद्धता करून रावणास बोटव्याची खीर व महाराजाकरिता खीर आणि इतर पदार्थांचे ताट भरून आणले. रावणाने खीर खाल्ली. सर्प चावला असता दूध देऊ नये वगैरे लोकांचा समज आहे, पण प्राणदाते समर्थ असल्यावर दूध तर काय, विष दिले तरी काही व्हायचे नाही. असो, रावणाने खीर खाल्ली व तो चांगला हुशार झाला. केवळ आपल्या चरणपादुका भक्ताने मस्तकावर ठेवल्याचा अभिमान दीनदयाळ स्वामींनी धरून प्रेतवत झालेल्या रावणास प्राणदान दिले. असे आगाध वैभव पूर्णपणे वर्णन करण्यास मानव समर्थ नाही. महाराजास वाढून आणलेले ताटात चांदण्यास व मारुतीस नैवेद्य दाखवण्यास सांगून बाबासाहेबास देण्यास सांगितले. बाबासाहेबांनी इथेच भोजन केले. त्या दिवशी महाराजांना निव्वळ उपवास पडला. दुसरे दिवशी सकाळी ते रामपुरास गेले. तेथे पाटलाकडे त्यांना स्नान घालून पूजा करून भोजन घातले. एका बाईच्या मुलास प्राणदान. श्री स्वामी समर्थांची लीला रामकृष्णादिकांच्या लीलेप्रमाणेच होती. एक वेळ अशी गोष्ट घडली की एका खेडेगावातील बाईचा मुलगा अत्यावस्थ झाल्याकारणाने बाईने नाना प्रकारचे उपाय केले, परंतु कोणत्याही उपायांनी कमी होईना. बाई भाविक असल्याकारणाने तिने विचार केला की नाना उपाय केल्याने बरे होत नाही तर अक्कलकोटात श्री गुरुस्वामी समर्थ आहेत त्याचकडे नेऊन पाहावे, असे मनात आणून अक्कलकोटास मुलाला घेऊन आली आणि स्वामीच्या पायावर मुलाला घालावे म्हणून बाईने मुलाच्या तोंडावरील पदर काढून पाहते तो मूल मेलेले तिच्या दृष्टीस पडले. मग तिचा शोकास काय विचारावे. ऊर शीर बडवून तिने अकांत मांडला व ती म्हणू लागली की महाराज घरी अनेक प्रकारचे उपाय केले. मुलास गुण न आल्याने श्री समर्थांचा आश्रय केला, परंतु आपले प्रारब्ध वाकडे ते वाकडे. परंतु आपले कर्म जर घोर असले तर थोराचा आश्रय करावा म्हणजे कर्म शांत होते असे सत्पुरुष सांगतात. त्यांच्या भाषणावर विश्वास ठेवून मी समर्थांच्या चरणी शरणागत झाले. असे असून यावेळी या संकटात पडले. असे देवाच्या दर्शनास गेले असता देऊळ अंगावर पडावे किंवा गाय व्याघ्राच्या तोंडातून सुटून पळून आली तो गायीला यवनाने मारावे, त्याप्रमाणे माझी गत झाली. असो, आपण समर्थ आहात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे आपले वैभव आहे. तिथे यत्किंचित माझे संकट ते किती.
आपण मनात आणाल तर ते सहज दूर होईल. म्हणून महाराजांनी कृपा करून मला संकटातून सोडवावे. असे म्हणून रडून रडून तिने आकांत केला. महाराजास तिची करुणा आली आणि आपल्या आसनावरून उठून ते बाईजवळ गेले. आण तुझा मुलगा इकडे, असे म्हणून मुलगा घेऊन खाली डोके वर पाय करून त्यास ते गरागरा फिरवू लागले. मग तेथे एक घोडे उभे होते. त्यास तोंड मुलाला लावून त्यास म्हणाले, घोड्या रांडेचे पोर खा. असे म्हणून महाराजांनी ते पोर स्वयंपाक करण्याकरिता चर खणला होता त्यात फेकून दिले. त्यासरशी मूल जिवंत होऊन रडू लागले. बाईने धावत जाऊन त्याला पोटाशी धरले. बाईचा आनंद गगनात मावेना. तिला आपण अक्कलकोटास आल्याचे सार्थक वाटले. तिने त्या मुलाला स्तनपान करविले व तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू टपाटपा पडू लागले. तिने समर्थांची अनेक प्रकारे करुणा भागली. काही दिवस तेथे राहून श्रीची आज्ञा घेऊन ती आपल्या गावी आली. जवळ कुत्सित लोक होते. ते म्हणाले, मूल जिवंत होते. महाराजांनी आपटाच रडू लागले. असो, असे लोक असणे साहजिकच आहे, कारण भगवंताची माया तशीच आहे. माया दुर्धर नसती तर सर्व जग भ्रांतात का पडले असते. परंतु सोने कोठे गेले तरी सोने ते सोनेच, असे सत्यास कोठेही बाधा नाही.